कसला दिसला तुम्हाला? मी पाठीमाग मारून जी इथं वापरते तू उभा दिसला तिथंच होता तो. इथंच होता व्हय? होय होय होय. इथनं गेला वाटतं ते पाठीमागून आला का पुढून? नाही पुढून आलाय इकडे पाटील गल्ली शिंगणापूर या एरियामध्ये मी आले. या ठिकाणी यांच्या इथं किचन आहे. किचन मध्ये घोणा जातीचा विषारी साप येऊन बसलाय आणि आता त्यांना दिसलाय येताना इथं होता. आता त्या पाटाच्या मागे जाऊन बसलाय. बघूया आपल्याला त्याला कसं रेस्क्यू करता येईल. तर इथं विषारी साप म्हणजे तुमच्या घरात आहात म्हणजे इकडनं आला असं मला वाटतं. पुढून आलाय. पुढून मी पाठीशी कुठं बसलो होतो. पाठीमाग बसलो होतो का एवढं नाही पाहिजे. मागे थांबला म्हणतो. तर या ठिकाणी बघू शकताय घोणस जातीचा विषारी साप आहे. भारतातील जे प्रमुख 4 विषारी साप आहेत नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे यापैकी हा घोणस जातीचा विषारी साप आहे. तर भारतात सगळ्यात जास्त बाईट या सापाच्या होतात कारण हा याचा स्वभाव जो असतो तो रागीट असतोय आणि ह्याच्यावरती पाय पडल्यावर तो हमखास चावते. बघू शकता कशा पद्धतीनं सपोर्ट घेऊन वरती चढण्याचा प्रयत्न करतोय तो. तोंड कसला आवाज वरती चढायला बघा. पिल्लू नाही ते. पिल्लू ह्याच्यापेक्षा लहान असते. एवढं असते पिल्लू. मोठा झालाय. बाई माझी राधा बाई. तर इथं व्यवस्थित आपल्याला जागा पण होती ट्रॅप लावण्यासाठी. काय अडचण नव्हती त्यामुळे व्यवस्थित आपण ट्रॅप सेट केला आणि साप आता बघू शकताय चाललाय ट्रॅपमध्ये. तर या सापाच्या चावामुळे आपला जीव देखील जाऊ शकतोय. त्यामुळे कोणालाही सापांची योग्य माहिती नसेल तर साप पकडण्याचा प्रयत्न कोणीही करू नका. हे तुमच्या जीवावर बेतू शकते. तुमच्या घराजवळ साप आल्यास जवळ सर्प मित्राला किंवा वन विभागच्या 1926 या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता. तर याला आपण सेफली पॅक केलंय. चला त्याला वन विभागाकडे सुपूर्द करूया. तर आता आपल्याला 4 ते 4.5 तासांमध्ये 5 रेस्क्यू कॉल आले. त्यापैकी पहिला हा आहे घोणस जो आपण ST कॉलनी चंबुकडी या एरियामध्ये रेस्क्यू केला आहे आणि दुसरा आहे हा घोणस जो आपण शिंगणापूर या ठिकाणी रेस्क्यू केला आहे. यातले आपल्याला 2च कॉल सक्सेसफुल झाले आहेत आणि जे 3 कॉल आहेत ते फेल झाले आहेत. तर एकसारखे कॉल झाल्यामुळे आपल्याला साप जमा करायला थोडा वेळ झाला आहे. तर आता रेस्क्यू केलेले हे घोणस साप आपण वन विभाग रेस्क्यू टीमचे ओमकार काटकर सर आहेत त्यांच्याकडे सुपूर्द करतो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.